सुमारे 30 दशकांपूर्वीचा काळ असा होता की कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील काही ठिकाणी कमालीचं दारिद्र्य होतं. पण तो काळ आता लोपला आहे. कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा नद्यांचं मुबलक पाणी आणि ऊसाचं पीक यामुळे परिस्थिती पालटली आहे. आज त्या भागातील शेतकरी वर्षातील 10 महिने त्या प्रदेशातील अगणित साखर कारखान्यांना ऊस पुरवितात. आज त्या भागात जर कशाची कमतरता असेल तर ती ही आहे काळाची. याचाच परिणाम म्हणून लग्नांची एक आधुनिक पद्धत उदयास आली आहे. ती जैन लोकांमध्ये दिसून येते व त्याला नाव पडलं आहे यादी में शादी. ही एक तशी साधी सोपी पद्धत आहे. एखाद्या तरुणीसाठी एखादा अनुरूप वर सापडला की दोन्ही पक्षांची वडीलधारी माणसे एकत्र येऊन याद्या करायला बसतात. या याद्यांमध्ये त्या जोडप्याला देण्याच्या सर्व काही वस्तूंची नावे लिहिण्यात येतात. मग त्या रोख रकमेच्या स्वरूपात असोत वा वस्तुरूपात. लग्न त्याच दिवशी पार पडतं व त्याला दोन्ही घरची अगदी जवळची माणसे तेवढीच उपस्थित राहतात. 30 वर्षांपूर्वी मात्र लग्न समारंभ म्हटलं की जेवणावळी होणार, माणसं एकमेकांना भेटणार, सर्वांच्या आवडीचा तो प्रसंग असे. प्रेमलता रेड्डी म्हणते, ही एक समाजसेविका असून तिने कर्नाटकातील एन्नापूर व अथनी भागात किमान 70 यादी में शादी प्रकारची लग्ने जुळवली आहेत. आज मात्र वाढत्या सुबत्तेबरोबर सगळ्या संकल्पना बदलल्या आहेत. लग्नाची तयारी करणं हे एक भलं मोठं काम. पण ते करायला आज वेळ कुणापाशी आहे? तिच्या मते महाराष्ट्रात तर ही यादी में शादीची पद्धत आज गेली कित्येक वर्षे रुळली आहे व कर्नाटकाच्या सीमा भागांमधील लहान गावांमध्येही ती लोकप्रिय होत चाललेली आहे. या गावांमध्ये बरेच लोक एकमेकांना ओळखतच असतात आणि यादीत मांडून ठेवलेल्या गोष्टींची पूर्तता कुणी न करण्याचे प्रसंग फारसे उद्भवत नाहीत. 25 वर्षांच्या चंद्रा नावाच्या तरुणाला वाटतं दुसऱ्याच्या लग्नाला जाणं म्हणजे खरोखर वेळेचा अपव्यय. मला माझ्या मित्राबद्दल अत्यंत प्रेम आणि आदर आहे, पण जर बेळगावसारख्या दूरच्या ठिकाणी जर त्याचं लग्न असेल तर तिथे त्या लग्नाला नुसतं तोंड दाखवायला जायचं म्हटलं तरी माझे 2 दिवस प्रवासात मोडतील, तो म्हणतो. चंद्रा पदवीधर आहे. त्याच्या वडिलांची 20 एकरांची ऊसाची शेती आहे व तो शेतीच्या कामात वडिलांना मदत करतो. त्या दिवशी माझे मजूर शेतात काम करत असणार आणि मी जर तिथे हजर नसलो तर काम पुरं होणार नाही, चंद्रा म्हणतो. चंद्राचं लग्न ठरवायची जेव्हा वेळ आली तेव्हा त्याच्या आईवडिलांनी सुद्धा ही यादी में शादीची पद्धतच निवडली. बऱ्याच मुली पाहिल्यावर आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करून त्यांनी एकूण 3 मुली पसंत केल्या. मग एक दिवस चांगला मुहूर्त बघून ते चंद्राला बरोबर घेऊन या 3ही मुली पाहण्यासाठी गेले. पहिल्या दोघी काही चंद्राला पसंत पडल्या नाहीत, पण तिसरी पसंत पडली. एव्हाना सायंकाळचे 4 वाजायला आले होते. पण कोणीतरी गडबडीनं जवळच्या गावातून 2 हार, 1 तबक, पायातील जोडवी, वधूला पिवळी साडी आणि ब्लाऊज व नवऱ्या मुलासाठी पायजमा, शर्ट आणि अंगठी आणली. कुणाला तरी रवा, तांदूळ व साखर आणायला पाठवलं. जेवणावळीचा खर्च तेवढा ज्यांच्या घरी लग्न होते त्यांनी करायचा अशी पद्धत आहे. उरलेला खर्च मात्र दोन्ही घरच्यांनी सारखा वाटून घेतला. वधूवर तयार होत असतानाच इकडे घरच्या बायकांनी जमलेल्या सर्वांसाठी गोडाधोडाचा स्वयंपाक केला. पुरुष जमून याद्या करायला बसले. आजकाल तर या याद्यांचे छापील फॉर्मसुद्धा उपलब्ध असतात. वधूवरांच्या आईवडिलांनी आपण त्या दोघांना लग्नाची काय काय वस्तू भेट म्हणून देणार ते तपशीलवार लिहिले. जे काही थोडेफार मतभेद निर्माण झाले तेही सोडविण्यात आले. नंतर मुद्दाम वडीलधाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्यासमोर वधूवरांच्या मातापित्यांनी त्या याद्यांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर त्या याद्यांची देवाणघेवाण झाली. लग्नाची तारीख ठरली. सामान्यतः सुगीच्या मोसमानंतरचा मुहूर्त पाहण्यात येतो. त्यावेळी यादीतील सर्व गोष्टी जमा करून सुपूर्द करायच्या असतात. लग्न घरच्या घरीच लहान प्रमाणावर करण्यात आले. गावचे काही जवळचे नातेवाईक व मित्र तेवढे उपस्थित होते. वाजंत्री नाही, स्वागत समारंभ नाही.
फक्त उपस्थितांसाठी जेवण तेवढे ठेवण्यात आले होते. या अशा प्रकारच्या लग्नांच्या बाजूने असणारे लोक त्याचे फायदे पटवून देताना म्हणतात, अशा प्रकारच्या लग्नात अनेक अनावश्यक चालीरीतींना फाटा दिलेला असतो व लग्न करून देणाऱ्यांना वायफळ खर्च पडत नाही. अशा प्रकारच्या लग्नात पत्रिकाही बघत नाहीत आणि मुहूर्तही नाही. असं लग्न मध्यरात्रीसुद्धा केलं तरी चालतं. पुरोहितांनी अशा प्रकारच्या लग्नांना हरकत घेतलेली नाही. यादी में शादी म्हटल्यावर मोठा लग्न समारंभ नसणार, आहेर करायचा नसणार आणि मोठ्या जेवणावळी नसणार, ही गोष्ट समाजाने सुद्धा स्वीकारलेली आहे. पण या पद्धतीचेही काही तोटे आहेत. हुंडा पद्धत यामध्येही आहेच. यादीमध्ये नमूद केलेल्या गोष्टींची पूर्तता एखाद्या पक्षाने केली नाही असं सहसा होत नाही. मानसिकदृष्ट्या सुद्धा मुलीला ही यादी में शादी स्वीकारणं कठीण होऊ शकतं, कारण कधीकधी केवळ 12 तासांच्या आत तिचं लग्न उरकण्यात येऊन तिची स्वतःच्या कुटुंबातून उचलबांगडी होते व ती परक्या घरात जाऊन पडते. चन्नाप्पा गोंडा हा एक सधन शेतकरी. याने आपल्या 3 भावांची लग्ने अशा नव्या पद्धतीने उरकली. पण त्यापैकी एका भावाच्या लग्नाला तो स्वतःच उपस्थित राहू शकला नाही, कारण तो त्यावेळी परगावी गेलेला होता. लग्न झाल्याचं त्याला दुसऱ्या दिवशी कळलं. तुम्ही कुटुंबप्रमुख, मग तुम्हाला राग नाही आला असं विचारताच गोंडा हसतो. मुळीच नाही. माझे काका आणि माझ्या बहिणी होत्याच की. शिवाय मुलीकडच्या लोकांना आम्ही गेली 10 वर्षे ओळखतोय, तो म्हणतो. अगदी मी जरी उपस्थित राहू शकलो असतो तरी असा काय मोठा फरक पडणार होता. माझ्या भावाला मुलगी आवडली. तो जर सुखी झाला तर ते आमचं सुदैवच की. त्या 3 लग्नांचा मिळून गोंड्याला 10,000 रुपये खर्च आला. त्यातील 2 लग्ने तर त्याच्या स्वतःच्याच घरची झाली. त्यातील एका लग्नाच्या वेळी मुलीचे आईवडील आमच्याकडे मुलगी दाखवायला घेऊन आले. आम्हाला ती पसंत पडली, तो सांगतो. दुसऱ्या लग्नाच्या वेळी दोन्ही पक्षांना वधू आणि वर पसंत पडले व मुलीकडच्यांनी यादी करण्यासाठी मुलाच्या घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. कदाचित त्यांना आमची अधिक माहिती काढायची असेल. अखेर ते आपली मुलगी आमच्या घरात देणार होते ना, गोंडा म्हणतो. पण मग मुलीच्या आईवडिलांनी समजा यादीत दिलेल्या काही गोष्टी दिल्या नाहीत तर? 95% लग्नात तरी असं कधीच होत नाही, गोंडा सांगतो. प्रत्येक आईवडिलांची आपल्या मुलीला काही ना काही देण्याची इच्छा ही असतेच. कुणाचीच फसवणूक करायची इच्छा नसते, विशेषतः लहान गावात. कारण तसं झालं तर त्यांची छितू होईल. कोणीच त्यांना आदरानं वागवणार नाही. तुम्ही यादी तयार करा, नाहीतर नको. पण लग्न म्हटलं की परस्परांवर विश्वास हा आलाच. मी बंगलोरला परत आले. माझ्या टेबलावर लग्नपत्रिकांचा एक गठ्ठाच जमा झालेला होता. सोनेरी अक्षरातील निमंत्रणे, काही हाताने चितारलेली, काही पत्रिकांवर वधूवरांचे फोटो तर काही अगदी साधी. प्रत्येक लग्नपत्रिकेत विवाहस्थळ म्हणून एखाद्या मंगल कार्यालयाचे नाव, मोठ्या महागड्या नाही तर साध्या. प्रत्येक स्वागत समारंभात वाद्यवृंद तरी असणारच होता, नाहीतर सिनेसंगीताचा गोंगाट. हे जगच वेगळं आहे. लग्नाचा स्वागत समारंभ म्हणजे इथे व्यावसायिक क्षेत्रातील संबंध जुळवून आणण्याची पर्वणी, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्याची संधी, आहेराच्या रूपाने केलेली उपकाराची परतफेड आणि आपले हात कसे सर्वत्र वरपर्यंत पोहोचलेले आहेत हे दाखवण्याची संधी. हे सारं आपल्याला करावंच लागतं, कारण आपण त्या उसाच्या प्रदेशातील साधेसुधे लोक नाही. गोष्टी जशा आहेत तशा स्वरूपात त्यांचा स्वीकार करणारे सरळ निर्मळ लोक नाही आपण.